विठ्ठली आवडे सुकृताची विठ्ठली तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा बर तुहा माधव बरवा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गायीन अवडी गुण गायीन अवडी हेची माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत देई सदा सदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी गुण गायीना गुण गायीन आवडी गुण गायीना हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व गोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी
तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईना बडी गुण गाईना गुण गाईना बडी गुण गाईना हेची माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी 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 विठोबार खुमा बार कुमार हरे विठोबार खुमाई बार कुमार विठोबार खुमाई बार कुमार खुमाई विठोबार हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि धन संपदा संता संग देई सदा गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईना बडी हेची माझी सर्व गुडी महायोग पिटे तट भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागतवतिष्ठम तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कथेचा कथेचा विस्तार बाबाजी जगुरुनाथ तुकार बाबाजी जगुरुनाथ तुकार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी जगुरुनाथ तुकार बाबाजी जगुरुनाथ तुकार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरुनी
केले त्रिलोक्य पावन ओम नमो ज्ञानेश्वरा जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातामजवा निरुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आवजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आवजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायना बडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधू जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांचा अत्यंत महत्वाचा मागणी प्रकरणातील अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग सगळ्यांच्या पाठातला परिचयातला आहे. मला असं वाटतं की या मंडप मध्ये बसला एकही माणूस नसेल की त्याचा अभंग पाठ नसेल असेल. सगळ्यांचा अभंग हा पाठातला आहे. मग तुकोबरा या अभंगामध्ये काय मागतात? अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर मांडतो म्हणजे तुम्हाला काय ऐकायचंय आणि मला काय सांगायचं हे कळलं. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबरा अभंगातून देवाकडे मागतात देवा मला फक्त तुझ्या नावाचा विसर पडू देऊ नको बस. तुकोबरा आजू काही नको गाव नको काहीच नको मला गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबरा आजू काहीतरी घ्या ना धन घ्या काही पैसा घ्या. तुकोबराने सांगितलं देवा आता जास्त लांबण टाकू नको. मी सांगितलं ना मला काही नको. मग तुम्ही म्हणताल तुकोबरा देवावर वजन कसं काय मारतात? कारण देवावर वजन मारण्याची ताकद फक्त संतांकडेच आहे आपल्याकडे नाही. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. हे बघ देवा काही द्यायचं असेल तर काही नको मला संतांची संग मला दे. याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको. मुक्ती वगैरे ते नको. का मुक्ती झालं हे आमच्या घरी दासी आहेत म्हणे ह्या झाड तुटलीचं काम करतात हे देखील आम्हाला नको. मग गर्भवासाचं दुःख किती कठीण आहे लक्ष्मण महाराज खूप कठीण आहे आपण समोर बघूया.
मग इतकं कठीण असणारं गर्भवासाचं दुःख मग तुमच्या मनात आलं ना देवा, तुम्ही आम्हाला गर्भवासाला सुद्धा घालू शकता. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हाशी विठाला. कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडासा अल्पासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा. भगवंताच्या कृपेने चालू असला हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त व तसंच माऊली भाऊने नवीन वास्तू देखील या ठिकाणी घेतलेले आहे. त्याचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन खूप असं सुंदर ह्या दोन बंधूंनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी गायन साथीला असणारे आमचे राहुल महाराज गाडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आढाव महाराज असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मधु महाराज असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आवर्जून आलेली वायगावची भजनी मंडळ, माझ्यावर नितांत प्रेम करणारी, कधीही जरी भेटलं कुठे जरी भेटलं तर 2 मिनटं जरी थांबवल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही. आमचे नाना असतील, सतीश महाराज आहेत, तसंच वायगावची भजनी मंडळ अजून मनोहर महाराज आहेत, राजूभाऊ महाराज आहेत. आणि ज्यांच्यामुळं आम्हाला ह्या परमार्थाचं वळण लागलं. मी काय म्हणतो की वाईट वळणारे लावणारे भरपूर असतात बघा, वाईट वळणारे लावणारे भरपूर असतात, पण ज्यांच्यामुळे आम्हाला चांगलं वळण लागलं किंवा हे संप्रदायाची ज्यांनी आम्हाला वाट धरून दिली ते आमचे जिजा असतील, जिजा या ठिकाणी आहेत. आमचे रोकडे महाराज देखील या ठिकाणी आहेत. आणि विशेष आमचे चोपदार, कसं आहे बघा, माग असं वजनदार दिसतंय, मला भीतीच वाटत आज. नाही चोपदार मागायचं नसला तर मला कीर्तन सांगताच येत नाही. माझ्या जीवाला चिंताच पडती, मागून कोणी येतं का काय, येतं का काय, येतं का काय. पण असा भालदार चोपदार मागा असल्यावर काय भीती आहे की नाही. आणि चोपदारकी साधी नाही महाराज, दत्त महाराजांनी देखील चोपदारकी केलेली नाथांच्या द्वारा. पण हल्ली पाहायला जर गेलं तर 1 तास येणारा महाराजाला खूप किंमत दिल्या जाते. 8 दिवस जे गायनाचार्य राबतात ना त्यांच्याकडे लक्ष देत नाही एवढं महाराज. जे मृदुंगावाला 8 दिवस घाम गाळून वाजवतो त्याच्याकडे देखील एवढं लक्ष दिलं जात नाही. चोपदार महाराज 7 दिवस ते सप्त्या ठिकाणी सेवा करत असतात, पण त्यांच्याकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. पण 1 तास महाराज मोठ्या गाडीतून जर आला, महाराजांपुढं काय सुतळी बॉम्ब काय फटाकड्या काय पार महाराज ते उडून जायच्या बारीला येतोय, है की नाही. पण त्याचबरोबर ही 7 दिवस राहणारी जी मंडळी आहे ना, यांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. विठ्ठला अभंगाचा मागणी प्रकरणातील आहे आणि निमित्त श्रीमद भागवत कथा या ठिकाणी चालू आहे. महाराज, ही श्रीमद भागवत कथा अशी आहे, ही देव दुर्लभ कथा आहे. ही देवाला देखील प्राप्त होत नाही. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की ज्यांना ही कथा लावायला भेटली आहे, ज्यांना ही कथा श्रवण करायला भेटली आहे. जन्मांतरे भवेत पुण्यम तथा भागवतम लभेत. अनंत जन्माचं पुण्य ज्यावेळेस यज्ञ वाटतं त्यावेळेस श्रीमद भागवत कथा श्रवण करायला भेटते, त्यावेळेस ही श्रीमद भागवत कथा ऐकायला भेटते महाराज. नाहीतर ज्यावेळेस राजा परीक्षितीला शुक महाराज कथा सांगत होते ना, त्यावेळेस मात्र स्वर्गातून देवता देखील अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी आले होते बापू. का? अरे शुक महाराज हे अमृताचा कलश राजा परीक्षितीला पाजतील आणि आम्हाला मात्र भागवत कथा अमृताचं दान देतील. पण त्यावेळेस शुक महाराजांनी सांगितलं, को सुदा को कथा क लोके कब काच कौ निर्महन ब्रह्मरातो विचारी एवं तदा देवांच्या हासह. देवांचा हसण्यातच उडवलं त्याला. तुम्हाला ही कथा भेटणार नाही. का भेटणार नाही? अहो आम्ही अधिकारी माणसं आहोत. आणि हल्ली मोठ्या माणसाला कधी कधी लय अभिमान येतात. लक्ष्मण महाराज एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या मोठ्या माणसाला जरी नाही बोलवलं पण त्याला वाटतं नाही नाही आपलं वजन आहे गावात. का? माझ्याकडे पैसा आहे. अरे पण पैशाला कोणीच किंमत देत नाही राजा. बघ पैशाला किंमत असेल तर बघ रस्त्यावर टाकून, आहे की नाही. रस्त्याने जाणारं कुत्रा असतं बघा, 1 कोटीची जरी गाडी असली तरी तो सोडीत नाही, त्याचा अभिषेकच करतो. पैशाला किंमत नसते. माणसामध्ये माणुसकी आणि प्रेम हे अत्यंत महत्वाचं आहे. विठाला मग देवता त्या ठिकाणी आले, महाराज आम्हाला हे कथामृताचं दान द्या ना. पण बघा ज्यावेळेस आपण नम्रतेने जर गेलो ना तर भेटत असतं बघा. कारण ज्यावेळेस आपण संतांकडे जायचं असलं तर आपण नम्रतेने गेलो पाहिजे. पण आपला ताटपणाच जात नाही महाराज. मान मोडण्याच्या बारीला येते तरी वाकत नाही.
पण कुठं वाकावं कुठं नाही वाकावं ते कळत नाही माणसाला, आहे की नाही? संतांच्या ठिकाणी माणसांनी वाकलं पाहिजे, देवाच्या ठिकाणी माणसांनी वाकलं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोटीले अनंत, कोटीले अनंत तेने कोटीले अनंत. कोटीले अनंत. पण सगळं झालं, दोघांचीच नावं घ्यायची राहिली. हे घाई घाई असंच होतं बघा, आहे की नाही? आमचे साऊंड सिस्टीमवाले सगळ्या गावाचे लाडके दाजी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि ज्ञानाई तडका शूटिंगवाले दाजीला फोन केल्याबरोबर दाजी पिंपरीहून या ठिकाणी आले बरं का. दाजीसाठी बरं जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांच्या चॅनलचं काय असेल ते काय सर काय करायचं काय म्हणतात, मला काही इंग्लिश येत नाही हो, पण ती घंटी दाबा, कारण हा झालेला कार्यक्रम परत तुम्हाला बघायला भेटेल. आणि आमचे लक्ष्मण महाराज मुर्दगाव सातकऱ्यांसाठी आहेत, त्याचे देखील धन्यवाद. विठ्ठला शुक महाराजांना प्रार्थना केली की आम्हाला हे कथामृताचं दान द्या. शुक महाराजांनी सांगितलं विनिमय तो बरोबर की वस्तू मी होत आहे. म्हणजे माझ्याकडे साधा 10,000 रुपयाचा फोन आहे आणि आमच्या किसन दाजीकडे जर आयफोन असेल तर उष्ट्या सफरचंदाचा असतो ना, आहे की नाही? आपल्याला काही एवढं माहित नाही. आणि त्याला सांगितलं दाजी हे फोन घ्या बरं माझा 10,000चा, तुमचा द्या ना 1,00,000 रुपयाचा. दाजी म्हणते महाराज कीर्तन करू वाटलं तर करा, नाही तर घरी जा. अहो कुठं तुमचा 10,000चा मोबाईल, कुठं माझा 1,00,000 रुपयाचा मोबाईल, याच्यामध्ये बरोबरी होईल का? होऊ शकत नाही ना.